काय घाबरतोस तुम्ही? या सगळ्या गोष्टी आयुष्यात आपण एकदाच करतो. एकदा खाली गेल्यानंतर तुला हे विश्व बघून खरंच आनंद मिळेल. नाही, मला भीतीच वाटते. हे बघ, घाबरू नकोस, स्टेबल राहा. ही सगळी आजूबाजूला असणारी विश्वासू लोक आहेत. नक्कीच थोडी थोडी फाटेल, पण नंतर मजा वाटेल. वरती का आलीस? जातो एन्जॉय कर. तू आतापर्यंत खाली का नाही आला? काय झालं? मला नाही जमणार, मी नाही जाणार. मला भीती वाटते. कशाची? काय नाही होणार आहे तुला, मी आहे ना. माझ्यावरती विश्वास आहे ना? मला नाही जमणार. ही काय नाही होणार आहे, घाबरू नको. ट्रस्ट मी, काय नाही होणार, मी तुझ्या सोबत आहे. ये चल, ये लाव सगळं. काय वाटतंय लकी दादा, मारेल का उडी? अरे 100% मारणार. आता तो समुद्रात नाही, प्रेमात उडी मारतोय. थँक्यू दादा, थँक्यू सो मच. आणि सॉरी पण. सॉरी कशासाठी? मी तुमची मस्करी केली ना. अरे मस्करी तर आम्ही पण तुझी केली रे. ते चालतंच, पण नाही, तुमच्यामुळे मला स्कुबा एकदम इझी झाली. नाही, थँक्यू म्हणायचं असेल तर यांना म्हण. ज्या प्रकारे तुला पाण्यात खाली घेऊन गेलेत ना, ते अगदी कम्फर्टेबल करून. खतरनाक, भारी जोडी आहे तुमची, मस्त. असंच एकत्र राहा. थँक्यू. चल मी जातो, मला कोर्स आहे. भेटू आपण नक्की नेक्स्ट टाइम. नक्की. येस, नक्की. बाय 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 बाय. थँक्यू. वेलकम. थँक्यू. ऐकलंस ना काय म्हणाले ते? हो ऐकलं. जोडी काय मस्त होती ना आपली डाईव्ह. मला तर इतकी मजा आली, इतकी मजा आली. बट यू नो व्हॉट, वी शुड सेलिब्रेट दिस. पार्टी पार्टी पार्टी. मस्त तयार होऊया आणि भेटूया. चालेल, मस्त आयडिया. मला आवडले तुझी मैत्रीण. अनुष्का ऐक ना, आता हे तर क्लिअर आहे ना की यांचा ब्रेकअप होत नाहीये. हा, मग आज रात्री आपण दोघे एका टेंट मध्ये आणि हे दोघे एका टेंट मध्ये. तुला कोणी सांगितलं की हे ब्रेकअप नाही करणार आहेत म्हणून? अरे बघ ना त्यांच्याकडे, त्यांना बघून वाटतच नाही की यांचं ब्रेकअप होणार आहे. असं वाटतं की यांचं लग्न ठरलंय. अरे तुला गैरसमज होतोय. भाग्या मला म्हणाली ती आजच ब्रेकअप करणार आहे. हा, मग आज रात्री त्यांचा ब्रेकअप झाला की ते बघतील ना त्यांचं काय ते. पण आपण दोघे आज रात्री एका टेंट मध्ये राहतोय. राहुल, तुला कळत नाहीये मी काय बोलते. तू तरी बोल त्यांच्याशी, नाहीतर मी तरी बोलतो.
नाही तू नको बोलूस, मी बोलेन काय ते. बट आय नीड सम टाइम. हा ठीक आहे, तू बोल. दिनक दिन ताना. हे काय करतोय? अंथरून टाकतोय आता. तुम्हीच बोलले ना दादा मला अंथरून दे. अरे मी फक्त चटई हंतर असं म्हणालो होतो. अच्छा, फक्त चटई हवी होती. मला वाटलं तुम्हाला बाहेर झोपायची इच्छा म्हणून तुम्ही अंथरून मागताय. बरं ठीक आहे, जाऊ दे. दादा अजून काय हवंय का तुम्हाला? ती पार्टीची लिस्ट दिली होती ना. हां हां हां, ते सगळं अरेंज कर. ठीक आहे. आता सुमी, झोपायची तयारी? भाग्या, खूप सुंदर दिसतेस. अच्छा, पण हे काय? अगं माझी वाळूत बसायची इच्छा झाली होती म्हणून मी त्या आकाशला म्हणालो चटई अंथरून दे. ह्याने बघ काय केलं. बस. काय अरेंजमेंट केलं तर मी बसणारच. थँक्यू. कशाला? आज तू स्कुबामध्ये सपोर्ट केलास म्हणून, नाहीतर मी ते सगळं मिस केलं असतं. ओ ते काय आहेच मी छान. अनुष्का, छान दिसते. थँक्यू. पण आता बस झालं ना ते मेकअप. अगं चल, लांबून किती वेळ बोलायचं, इकडे ये ना, बस ना. जवळून काय वेगळं बोलणार आहेस? अगं हो, आपण जरा प्रेमाची गोष्ट करूया ना. किती ड्रीमी आहे ना हे. ही सुंदर आकाश, लाटांचा आवाज, मंद मंद वारा, हे लुकलुकणारे तारे, तू आणि मी. हे सगळं बघून ना मला आपली पहिली डेट आठवते. ओ नाही 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 सुमित, आपण असं काय करणार नाही. करूया ना. नाही अगं सगळंच तर सेम आहे. अंथरून, रात्र, आपण एकत्र. ऐक, नाही अजिबात नाही. करूया ना. बघा प्लीज प्लीज ऐक ना. लाजू नकोस. प्लीज. अरे ऐक सुमित. मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला पाण्याखालचं जग, समुद्राखालचं जग? आम्ही तर खूप एन्जॉय केलं. माझं तर फर्स्ट टाइम होतं स्कुबा डायव्हिंग. थोडी फाटली होती पण मजा आली. तुम्ही जर स्कुबा डायव्हिंग केली असेल तर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता ते आम्हाला कमेंट करून सांगा. आणि जर केली नसेल तर नक्की प्लॅन करा, आपल्या मालवणातच जा, सुंदर स्कुबा डायव्हिंगचा एक्सपिरियन्स घ्या. आणि तुम्हाला जर ही सिरीज आवडली आहे तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, प्लीज पोहोचवा. खूप मेहनत घेतली आहे मित्रांनो. आणि ट्रिप करता करता आम्ही वेबसिरीज नाही केली आहे. वेबसिरीजसाठी आम्ही मालवणला गेलो होतो आणि जे काय प्लॅन करता आलं आम्हाला, जे काय सुंदर शूट करता आलं ते आम्ही केलं आहे. प्लीज प्लीज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. थँक्यू सो मच.